गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णवन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दवल्लभम्। अध्याय 11 श्लोक क्रमांक 11। दिव्यमाल्याम्बरधरम् दिव्यगन्धानुलेपनम् सर्वाश्चर्यमयं देव मनन्तं विश्वतोमुखम् दिव्यमाल्याम्बरधरम् दिव्यगन्धानुलेपनम् सर्वाश्चर्यमयं देव मनन्तं विश्वतोमुखम् दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनं सर्वाश्चर्यमयं देवम् अनंतं विश्वतोमुखम्। भगवंतानी अर्जुनाला विश्वरूप दाखवलं आणि ते विश्वरूप कसं दाखवलं, कसलं होतं हे संजय धृतराष्ट्राजवळ सांगतोय। त्या विश्वरूपाचं वर्णन करतोय। ते विश्वरूप कसं होतं, अर्जुनाला दाखवलेलं रूप कसं होतं, वरच्या श्लोकात वर्णन केलेलंच आहे। अनेक वक्त्रनयन मनेकाद्भुत दर्शनम अनेक दिव्याभरणम दिव्यानेकोद्यतायुधम वगैरे वगैरे वर्णन केलेलंच आहे। आता आणखीन त्याच रूपाचं वर्णन संजय करतोय। दिव्यमाल्याम्बरधरम, दिव्य माळा आणि अंबर म्हणजे वस्त्र, दिव्यमाला आणि दिव्य वस्त्र धारण केलेल्या त्या रूपाला, कसल्या रूपाला, दिव्यमाला आणि दिव्य वस्त्र धारण केलेल्या, दिव्यगंधानुलेपनम दिव्य गंधाचा लेप केलेला शरीराला, चंदनाचा गंध काय केलेला आहे, लेप लावलेला आहे। दिव्यगंध अनुलेपनम दिव्यगंधाचा लेप केलेल्या त्या रूपाला, सर्वाश्चर्यमयम सर्व आश्चर्याने युक्त असलेल्या, देवम दिव्यती म्हणजे प्रकाशने, आणि त्या प्रकाशने त्या धातूपासून देव शब्द तयार झालेला आहे म्हणजे प्रकाश रूप असलेल्या, अनंतम इथं देवमचा अर्थ काय घ्यायचा, प्रकाश रूप असलेल्या, अनंतम अंतरहित असलेल्या, विश्वतोमुखम सर्व बाजूनी मुख असलेल्या त्या रूपाला दाखवता झाला। कोण, भगवान अर्जुनाला ते रूप दाखवते झाले। बर, अजून एकदा बघा, श्रीकृष्णाने हे रूप दाखवलं अर्जुनाला। कसलं रूप दाखवलं, दिव्यमाल्याम्बरधरम दिव्यमाला आणि दिव्य वस्त्रांनी युक्त असलेलं, दिव्यगंधानुलेपनम दिव्यगंधाचा लेपाने युक्त असलेलं, सर्वाश्चर्यमयम सर्व आश्चर्याने युक्त असलेलं, देवम प्रकाशमय असलेलं, अनंतम अंतरहित असलेलं, विश्वतोमुखम सर्व बाजूनी मुख असलेलं रूप दाखवलं। कळलं का? आता ते जे रूप होतं त्या विश्वरूपाच्या ठिकाणी जो प्रकाश होता, कसा दिव्य प्रकाश होता,
त्या दिव्य प्रकाशाचं वर्णन संजय करतोय. दिवी सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भासदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः. दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भासदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः. दिवि सूर्यसहस्रस्य भवेत् युगपत्, दिसलं का, युगपत् उत्थिता. यदि भाहा सदृशी सा स्यात् भासः तस्य महात्मनः. आलं का? बघा आता संजय म्हणतोय धृतराष्ट्राला की त्या विश्वरूपाच्या ठिकाणी जो प्रकाश होता ते प्रकाशमय होतं, दिव्य प्रकाश त्याचा. कसला दिव्य? जर समजा आपल्याला उपमा द्यायची झाली तर कशाची द्यावी लागेल माहिती आहे का? तर जर आकाशामध्ये एकदम 1000 सूर्य उदयाला आले, किती? एक नाही 1000 सूर्य. एक सूर्य उदयाला आला तर सगळ्या जगात प्रकाश होते. आणि असे किती सूर्य उदयाला आले? हजारो सूर्य उदयाला आले. कुठं? आकाशात. एकदम एकदाच उदयाला आले. मग 1000 सूर्याचा प्रकाश जसा होईल, कदाचित तो प्रकाश त्या विश्वरूपाच्या प्रकाशासारखा होईल. आकाशामध्ये एकदम 1000 सूर्य उदयाला आल्यानंतर ती जी प्रभा असेल, मग तशी प्रभा, मग ती प्रभा विश्वरूपाच्या प्रकाशासारखी कदाचित थोडी थोडी होईल. एवढा दिव्य प्रकाश त्या विश्वरूपाचा आहे. म्हणजे 1000 सूर्य उदयाला आल्यावर सुद्धा त्या 1000 सूर्याचा प्रकाश जसा आहे तसा विश्वरूपाचा प्रकाश असा आहे असं नाही. मग तो 1000 सूर्याचा प्रकाश थोडा थोडा त्याच्यासारखा होईल. म्हणजे 1000 सूर्याच्या प्रकाशापेक्षाही त्याचा प्रकाश कसा आहे? आणखीन जास्त आहे. कळलं का? बघा, यदी म्हणजे जर, दिवी म्हणजे आकाशात, सूर्य सहस्रस्य 1000 सूर्याची, भाहा म्हणजे प्रभा, 1000 सूर्याची प्रभा युगपत उत्थिता भवेत, एकदम उत्पन्न होईल. कळलं का? 1000 सूर्याची प्रभा एकदम उत्पन्न होईल. मग मग ती प्रभा, सा म्हणजे काय? 1000 सूर्याची ती प्रभा, तस्य महात्मनः भासः सदृशी स्यात्, तस्य महात्मनः, त्या महात्म्याच्या म्हणजे त्या विश्वरूपाच्या, भासः सदृशी प्रभे समान, सारखी, प्रभेच्या सारखी, प्रकाशाच्या सारखी, स्यात् म्हणजे होईल. कळलं का? सारखी होईल. नाही लक्षात आलं का? अरे जर बघा, यदी जर दिवी म्हणजे आकाशामध्ये सूर्य सहस्रस्य भाहा, 1000 सूर्याची प्रभा युगपत उत्थिता भवेत, एकदम उत्पन्न होईल. मग मग त्या 1000 सूर्याची ती प्रभा, तस्य महात्मनः, त्या महात्म्याच्या म्हणजे त्या विश्वरूपाच्या, भासः सदृशी स्यात्, प्रभेच्या समांती होईल. त्या विश्वरूपाच्या प्रभेच्या समांती होईल. मग 1000 सूर्याची प्रभा आला, अशी प्रभा आहे त्या विश्वरूपाच्या ठिकाणी, असा प्रकाश आहे. तत्र एकस्थं जगत्कृत्स्नं प्रविभक्त
प्रविभक्तमनेकधा अपश्यद्देवदेवस्य शरीरे पाण्डवस्तदा तत्रैकस्थं जगत्कृत्स्नं प्रविभक्तमनेकधा अपश्यद्देवदेवस्य शरीरे पाण्डवस्तदा तत्र एकस्थं जगत् कृत्स्नं प्रविभक्तम् अनेकधा अपश्यत् देवदेवस्य शरीरे पांडवः तदा. आला का पदच्छेद? बघा आता अन्वयार्थ. तदा, तदा म्हणजे त्यावेळी, म्हणजे ज्या वेळेला अर्जुनाला भगवंतांनी विश्वरूप दाखवलं आणि विश्वरूप दाखवल्यानंतर दिव्य दृष्टी देऊन अर्जुन ज्यावेळेला बघायला लागला, तदा त्यावेळी संजय म्हणतोय धृतराष्ट्राला, तदा त्यावेळी पांडवः, पांडवः म्हणजे कोण? अर्जुन, पंडूचा पुत्र अर्जुन. इथं हे पांडवः नाही बरं का, इथं प्रथम विभक्ती आहे, संबोधन नाही. पांडवः प्रथम आहे. तदा पांडवः त्यावेळी तो अर्जुन. तत्र देवदेवस्य शरीरे, दिसलं का कुठे? तत्र म्हणजे त्या ठिकाणी. त्या ठिकाणी म्हणजे कुठं? देवाचा देव असणारा जो श्रीकृष्ण, त्याचं जे विश्वरूप, त्या विश्वरूपाच्या शरीरामध्ये. कळलं का? देवदेवस्य शरीरे, देवाचा देव असं जे विश्वरूप त्याच्या त्या शरीरामध्ये एकस्थं, एकाच ठिकाणी अनेकधा प्रविभक्तं कृत्स्नं जगत अपश्यत. अनेक प्रकारांनी विभागलेलं, अनेकधा प्रविभक्तम अनेक प्रकारांनी विभागाला प्राप्त झालेलं कृत्स्नं जगत, संपूर्ण जगत अपश्यत पाहता झाला. कोण? अर्जुन पाहता झाला. काय पाहता झाला? अनेक प्रकारांनी विभागलेलं संपूर्ण जगत पाहता झाला. कुठं पाहता झाला? तत्र देवदेवस्य शरीरे एकस्थं, त्या देवाचा देव असणारा श्रीकृष्ण, त्याचं जे विश्वरूप, त्या विश्वरूपाच्या शरीरात एकस्थं, एकाच ठिकाणी सगळं पाहता झालं. कळलं? बघा अजून एकदा सांगतो. तदा त्यावेळी पांडवः म्हणजे अर्जुन, तत्र देवदेवस्य शरीरे त्या ठिकाणी देवाचा देव असणारा त्याच्या शरीरामध्ये म्हणजेच विश्वरूपामध्ये एकस्थं एकाच ठिकाणी अनेकदा प्रविभक्तं कृत्स्नं जगत अनेक प्रकारांनी विभागाला प्राप्त झालेलं संपूर्ण जगत अपश्यत पाहता झाला. आलं? ततस्स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनञ्जयः प्रणम्य शिरसा देवं कृताञ्जलिरभाषत. ततस्स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनञ्जयः प्रणम्य शिरसा देवं कृताञ्जलिरभाषत. ततः सः विस्मयाविष्टः हृष्टरोमाः धनञ्जयः प्रणम्य शिरसा देवं कृताञ्जलिः अभाषत. बघा आता, ततः त्यानंतर
विस्मयाविष्टः, विस्मयाने युक्त झालेला. काय विस्मय म्हणजे आश्चर्य, आश्चर्याने युक्त झालेला. अजून हृष्टरोमाहा, रोम म्हणजे रोमांच, ज्याच्या अंगावर रोमांच उभे राहिलेले आहेत असा रोमांचयुक्त असलेला. सह धनंजय, तो धनंजय. धनंजय म्हणजे अर्जुन. देवम शिरसा प्रणम्य, त्या देवाला म्हणजे त्या विश्वरूपाला शिरसा मस्तकाने, प्रणम्य प्रणाम करून, नमस्कार करून, कृतांजली ही हात जोडलेला असा होऊन, अभाषत तो बोलता झाला. कळलं का? म्हणजे अर्जुन ते विश्वरूप पाहून, अरे बाप, अर्जुनानं ते विश्वरूप बघितलं, सगळं आश्चर्यकारक असलेलं, आणि आश्चर्याने युक्त होऊन अंगावर त्याच्या रोमांच उभे राहिलेले आहेत. अष्टसात्विक भाव निर्माण झालेले आहेत, अंगावर रोमांच उभे राहिलेले आहेत. आणि मग आपल्या मस्तकानेच त्यांनी देवाला नमस्कार केला, आणि मस्तकाने नमस्कार करून हात जोडलेला आहे असा होऊन, म्हणजे हात जोडून, अभाषत तो देवाला त्या विश्वरूपाला बोलता झाला, बोलला, असा त्याचा अर्थ आहे. बघा अजून एकदा श्लोक सांगतो. ततः त्यानंतर, विस्मयाविष्टः आश्चर्याने युक्त असलेला, हृष्टरोमः आश्चर्य, विस्मयाविष्ट म्हणजे आश्चर्याने युक्त झालेला, हृष्टरोमः रोमांचयुक्त झालेला, सह धनंजय तो अर्जुन, देवम शिरसा प्रणम्य देवाला मस्तकाने नमस्कार करून, प्रणाम करून, कृतांजली ही हाताची अशी काय केलेली, त्यानं ओंजळ केली, म्हणजे असे हात जोडलेले आहेत, हात जोडलेला होऊन, अभाषत बोलता झाला. आलं? आता अर्जुन बोलायला लागला. आता संजय संपलं. आता अर्जुन बोलायला लागला म्हणून संजय धृतराष्ट्राला सांगतोय. अर्जुन काय बोलायला लागला विश्वरूपाला हे संजय धृतराष्ट्राला सांगतोय. अर्जुन काय म्हणतोय बघा आता. अर्जुन उवाच पश्यामि देवांस्तव देवदेहे सर्वांस्तथा भूतविशेषसङ्घान् ब्रह्माणमीशं कमलासनस्थ ऋषींश्च सर्वानुरगांश्च दिव्यान् पश्यामि देवांस्तव देवदेहे सर्वांस्तथा भूतविशेषसङ्घान् ब्रह्माणमीशं कमलासनस्थ ऋषींश्च सर्वानुरगांश्च दिव्यान् पदच्छेद बघा. अर्जुनः उवाच पश्यामि देवान्, देवान् तिथं नचा अनुस्वार होऊन तिथं स झालाय. कळलं का? तव देव देहे सर्वान् तथा भूतविशेषसङ्घान् ब्रह्माणं ईशं कमलासनस्थं ऋषीन्, इथं पण त्यांनाचा अनुसार आणि श झालाय. च सर्वान उरगान
इथं पण अनुस्वार आणि श झाला नचा. च दिव्यान आलं, पदच्छेद आला का? बघा आता. अर्जुन उवाच, अर्जुन म्हणाला. अर्जुन काय म्हणतोय? अरे बाप देवा, अरे तुझ्या या देहामध्ये, तुझ्या या शरीरामध्ये मी सगळ्यांनाच पाहतोय. कुणाकुणाला पाहतोय? अरे सगळ्या देवांना पाहतोय, सगळ्या भूतांना पाहतोय, ईश्वराला पाहतोय, ब्रह्मदेवाला पाहतोय, आहे का नाही, ऋषींना पाहतोय, आणि दिव्य असणारे सर्प, त्या सर्पांनाही पाहतोय तुझ्या शरीरामध्ये. सगळे दिसायला इथं तुझ्या शरीरात विश्वरूप. त्या विश्वरूपात सगळं दिसतं. काय काय आहे बघा. अर्जुन काय म्हणतोय? अर्जुन वाच, अर्जुन म्हणाला, देव, विश्वरूपाला म्हणतो, हे देवा, तव देहे, दिसलं का कुठे तव आणि देहे? तव देहे, तुझ्या या देहामध्ये, देवान पश्यामी, देवांना पाहतोय. सगळे देव दिसायला लागलेत. इंद्र, चंद्र, वरुण, अग्नी, यम, सगळे देव दिसतात तिथं. अलग लक्षात. देवान पश्यामी, ती पश्यामी सगळीकडे लावून घ्यायचं. कुणाकुणाला पाहतोय? सगळी नाव आहेत आता फक्त. सर्वान देवान पश्यामी असं घ्या वाटलंच तर. ते सर्वान देवांचं विशेषण करा. सर्वान देवान पश्यामी, सगळ्या देवांना पाहतोय. तथा, तसंच, भूतविशेष संघान, भूतांचे विशेष अशा प्रकारचे अनेक समुदाय, भूतांच्या त्या समुदायांना पाहतोय. खाली वाकायचं. भूतांच्या समुदायांना पाहतोय. अजून ईशम, दिसलं का? ईशम कुठे आहे? ब्रह्मांडमच्या पुढे ईशम. ईशम, ईश्वराला. ईश्वराला म्हणजे सगळ्या जगाचं नियमन करणारा जो आहे तोही दिसायला तिथं. ईशम आलं. ईशाला म्हणजेच ईश्वराला, म्हणजे शंकराला. आणि कमलासनस्थम ब्रह्मांडम, कमळाच्या आसनावर बसलेल्या त्या ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेव कुठे बसला असते? कमळावर. याची नाभी कमळी जन्म चतुरानना, याच्या नाभी कमळातून, नाभी कमळ, आणि त्या कमळात त्याचा जन्म झाला, तिथंच बसलेला देव ब्रह्मदेव, आहे का नाही? मग अशा कमलासनस्थम, कमलाच्या आसनावर स्थित असलेल्या ब्रह्मांडम, ब्रह्मदेवाला मी पाहतोय. अजून च सर्वान ऋषीन, दिसलं का? सगळ्या ऋषींना मी पाहतोय. सगळे ऋषी तुझ्या शरीरात दिसायला लागली. च दिव्यान उरगान, दिव्य अशा प्रकारची उरग. उरग म्हणजे सर्प. सर्पांना उरग म्हणतात. उरग का म्हणतात माहिती आहे का? उर म्हणजे ही छाती. उर, माझ्या उरावर येऊन बसला म्हणजे उर म्हणजे काय? छाती. छातीला उर म्हणतात. आणि ग म्हणजे गमन. छातीनंच जे गमन करतात म्हणजे चालतात, जातात, त्यांना म्हणायचं सर्प. त्यांना म्हणतात उरग. सर्प छातीनं, त्यांना काय पाय आहेत का? सर्प जातात, पळतात, पण पायानं पळतात काय? ते कशानं? सरकत सरकत असं पळतात का नाही? म्हणून त्यांना काय म्हणतात? उरग. अशा दिव्यान उरगान, दिव्य अशा प्रकारच्या मी सर्पांना पश्यामी, मी पाहतो किंवा पाहत आहे. कळलं का? बघा. तव दे, अजून एकदा सांगतो. देव, हे देवा, तव देहे, तुझ्या देहामध्ये, सर्वान देवान पश्यामी, सर्व देवांना पाहत आहे. तथा भूत विशेष संघान, तसंच संपूर्ण भूतांच्या समुदायांना, ईशम, ईश्वराला, जगाचं नियमन करणाऱ्याला, कमलासनस्थम ब्रह्मांडम, कमलाच्या आसनावर स्थित असलेल्या ब्रह्मदेवाला, च सर्वान ऋषीन, आणि सर्व ऋषींना, च दिव्यान उरगान, आणि दिव्य अशा प्रकारच्या सर्पांना पश्यामी, मी पाहत आहे किंवा पाहतो. आलं? ओम शांती शांती शांती.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गुरुदेव महाराज की जय. बसा खाली.